नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 104 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सतीशने कार्तिकचा राग कमी केला होता, पण तिकडे मुली प्रीतीवर अजूनच चिडल्या होत्या. तेवढ्यात दूर उभा असलेला सतीश हा सगळा सीन पाहतो आणि धावतच प्रीतीजवळ येतो. तेव्हा सतीश हलकेच प्रीतीचा हात धरतो. हे पाहता सगळ्या मुली एकदम शांत झाल्या आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तेव्हा सतीश मुद्दाम थोड्या नाटकी स्टाईलमध्ये दोन्ही हात जोडत म्हणतो, अगं प्लीज सोडा ना आता तिला, माफ करा, तुमचीच मैत्रीण आहे ती. हो, पण तुमच्या हे पण लक्षात असू दे की आता ती ऑफिशियली माझी पण आहे. तेव्हा सगळ्या मुली एकदम ओ करत जोरात ओरडल्या. तर सोनाली लगेच म्हणते, ऐकलत का, हा माझी पण आहे असं म्हणतोय. नीताही हसत हात कमरेवर ठेवत म्हणते, काय रे सतीश, इतक्या लवकर हक्क दाखवायला लागलास. तेव्हा सतीश खोडकरपणे हसत म्हणतो, अगं हक्क नाही, तुम्हा सगळ्यांना फक्त रिक्वेस्ट करतोय, जरा जपून प्रीतीशी बोला, जास्त प्रश्न विचारले तर मीच घेऊन जातो तिला. तेव्हा सगळ्या मुली प्रीतीला म्हणतात, अगं मग सांग ना पटकन, काल रात्री काय काय झालं होतं. तेव्हा प्रीती फक्त हसते पण काही सांगत नाही. मुली अजूनच चिडतात आणि तिला म्हणतात, एवढं मोठं प्लॅनिंग करून सतीशला सांगायचं धाडस केलंस आणि आम्हाला सांगायला काय झालंय तुला. तेव्हा प्रीती लगेच म्हणते, अगं ते धाडस फक्त सतीशला सांगण्यासाठी होतं, तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी नाही. तेवढ्यात कार्तिक तिथे येतो आणि तो सगळ्या मुलींना म्हणतो, मुलींनो, तुमची ही प्रीती काही नाही सांगेल तुम्हाला, पण हा सतीश, हा आपल्याला सगळं सांगणार. सगळ्या मुली एकदम हसायला लागल्या. हो हो सतीश, तू सगळं डिटेलमध्ये सांगत आम्हाला. सतीश थोडा गोंधळून प्रीतीकडे पाहतो. तेव्हा प्रीती त्याच्याकडे पाहत फक्त लाजत हसते. सतीशही हलकसा हसतो आणि सगळ्यांकडे पाहत म्हणतो, ठीक आहे, मग ऐका सगळे. तेव्हा सगळे शांत झाले आणि उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा सतीश सगळ्यांना सांगत असतो, काल या कार्तिकने मला त्याच्या मित्राची पार्टी आहे म्हणून जबरदस्तीने तिथे घेऊन गेला होता. कार्तिक लगेच मध्येच म्हणतो, अरे सतीश, जबरदस्ती नव्हती, सरप्राईज होतं ते. सगळे हसायला लागले आणि सतीश पुढे बोलत राहतो, हो सरप्राईजच होतं, कारण तिथे पोहोचलो आणि समोर समोर प्रीती उभी होती. तेव्हा सगळे एकदम श्वास रोखून ऐकत होते. संपूर्ण गार्डन सजलेलं कॅन्डल लाईट. आणि मग सोनाली लगेच मध्ये म्हणते, मग काय सतीश, पुढे सांग ना. सतीश हसत म्हणतो, मग काय, प्रीतीने मला प्रपोज केलं. क्षणभर सगळे शांत होतात आणि लगेच वाव, ओ माय गॉड, सगळ्यांचा एकच गोंधळ उडतो. तेव्हा मुली एकदम प्रीतीकडे पाहत म्हणाल्या, काय ग प्रीती, तू पहिल्यांदा प्रपोज केलंस, हे सगळं किती रोमॅन्टिक आहे यार. प्रीती पूर्णपणे लाजत सतीशकडे पाहते. सतीशही तिच्याकडे पाहत हलकसा हसतो. तर कार्तिक छातीवर हात मारत म्हणतो, बघितलं, हा सगळा माझा प्लॅन होता. सगळे त्याच्याकडे बघत हसत म्हणतात, हो हो प्लॅनर साहेब. आणि पुन्हा एकदा सगळीकडे हशा पसरतो. तेवढ्यात केतकी पटकन म्हणते, सतीश, तुला खरं तर रोहनला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण सतीश, त्याने जर तसं प्रीतीला म्हटलं नसतं तर प्रीतीने तुला अजूनही प्रपोज केलं नसतं. तेव्हा प्रीती एकदम चिडून म्हणते, एक केतकी, काय म्हणतेस, त्या रोहनचं नाव सुद्धा घेऊ नकोस. नीताही म्हणते, हो केतकी, अशा आनंदाच्या वेळी त्या रोहनचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तेव्हा लगेच केतकी, ओके प्रीती, सॉरी असं म्हणते. तर सोनाली म्हणते, कोणी काहीही सांगितलेलं असो किंवा कोणतंही कारण असो, सतीश आणि प्रीती, तुम्ही दोघं एकत्र आलात आणि तुम्ही स्वतःच हे कबूल केलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा कार्तिक पटकन म्हणतो, एकदम बरोबर सोनाली, हाच मोठा आनंद आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर मनाली म्हणते, पण एवढंच महत्वाचं नाही आमच्यासाठी, तुम्हा दोघांकडून आम्हा सगळ्यांना मोठी पार्टी हवी, हे लक्षात असू द्या, कारण आम्ही सगळ्यांनी तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी काय काय केलंय हे आम्हालाच माहित आहे. हो हो, पार्टी तर हवीच. सतीश, तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की जेव्हा प्रीती तुला प्रपोज करेल तेव्हा माझ्याकडून तुला पार्टी, तर आता वेळ आली आहे सतीश, पार्टी द्यायची, असं सोनाली म्हणते. तेव्हा सतीश आनंदाने म्हणतो, हो, मी आणि प्रीती तुम्हा सगळ्यांना पार्टी देणार, पण ही पार्टी कुठे आणि कशाची हवी हे तुम्हीच आम्हाला सांगा. तेव्हा सगळेच आता पार्टी मिळणार म्हणून आनंदाने उड्या मारू लागले. त्या सगळ्या गोंधळात सतीश हलकेच प्रीतीजवळ येतो आणि हळू आवाजात म्हणतो, थँक्यू प्रीती, कालसाठी आणि आजसाठीही. प्रीती त्याच्याकडे पाहत म्हणते, सतीश, फक्त तुझ्यासाठी. कॉलेजमध्ये नेहमीसारखे लेक्चर सुरू होते. जोशी मॅडम क्लासमध्ये आल्या तेव्हा सगळे शांत बसले होते.
तेव्हा जोशी मॅडम सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणत होत्या, उद्यापासून 2 दिवसासाठी तुम्हा सगळ्यांना प्रोजेक्टसाठी बाहेर जायचं आहे. जसे ग्रुप ठरले आहेत त्याप्रमाणे काही जणांना गावाकडे तर काहींना शहरात जावं लागेल. तर तुम्ही सगळ्यांनी आजच नीट पॅकिंग करून ठेवा. सगळे विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही जिथे जाल तिथल्या कंपनीचं पूर्ण निरीक्षण करा. त्या कंपनीचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, कामाचं विभाजन कसं होतं, अडचणी आल्या की कशा सोडवल्या जातात, हे सगळं नीट नोट करा. ही फक्त औपचारिकता नाही, हा तुमच्या शिकण्याचा महत्वाचा भाग आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा प्रोजेक्ट नीट लक्ष देऊन पूर्ण करा. जोशी मॅडमांचं लेक्चर झाल्यानंतर ब्रेक होतो आणि ब्रेकमध्ये सगळे कॅन्टीनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. तेव्हा कॅन्टीनमध्ये नेहमीपेक्षा जास्त गोंधळ सुरू असतो. सगळे आपापल्या ग्रुपसोबत बसून प्रोजेक्ट बद्दल चर्चा करत होते. प्रीतीचाही ग्रुप एका टेबलवर बसलेला होता. सोनाली म्हणते, आपण तिथे गेल्यावर आधी कंपनीची रचना समजून घ्यायची आणि मग तिथल्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधायचा. नीता लगेच म्हणते, हो, आणि नोट्स व्यवस्थित लिहायच्या, नाहीतर शेवटी गोंधळ होईल सगळा. केतकीही म्हणते, कोणाला काही अडचण आली तर लगेच फोन करायचा. आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असलो तरी एकमेकांच्या संपर्कात राहायचं. हो, एकदम बरोबर, असं म्हणत सगळ्यांनी मान डोलावली. तेवढ्यात मनाली हसत म्हणते, माझ्या मम्मीने आपल्या सगळ्यांसाठी चकल्या, लाडू, शेव असे सुके खाण्याचे पदार्थ बनवलेत. कारण तिथे जेवण व्यवस्थित मिळेल की नाही माहित नाही, म्हणून तिने आपल्यासाठी हे सगळे पदार्थ बनवलेत. तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि सगळेच मनालीला म्हणतात, तुझ्या मम्मीला आमच्या सगळ्यांकडून थँक्यू असं सांग. तेवढ्यात कार्तिक खोडकरपणे सतीशकडे पाहत म्हणतो, बघ सतीश, या मुलींना कुठेही जायचं असलं मग ते प्रोजेक्टसाठी का असेना, पण याचं खायचं प्लॅनिंग मात्र आधीच तयार असतं. कार्तिक पुढे टोमणा मारत म्हणतो, इतकं सगळं खाऊनही या मुली फिट कशा राहतात, हे अजूनही मला न सुटलेलं कोड आहे. तेव्हा सगळ्या मुली जोरात हसायला लागल्या. तर सतीशही हसत म्हणतो, अरे कार्तिक, या मुली फक्त दिसायलाच बारीक आहेत, पण एकदा यांना उचलून बघ तेव्हा तुला कळेल यांचं वजन किती जास्त असतं. तेव्हा कार्तिक लगेच म्हणतो, काय, पण सतीश, हे तुला कसं कळालं? तेव्हा नकळत सतीच्या तोंडातून निघून जातं, अरे त्या दिवशी मी प्रीतीला उचलून चालत होतो तेव्हा मला कळालं होतं. सतीश, पण तू केव्हा प्रीतीला उचलला होतास, असं सगळ्या मुली विचारू लागल्या. सतीश लगेच म्हणतो, अगं त्या दिवशी तुम्ही सगळे पिक्चर पाहण्यासाठी गेला आणि आम्ही मध्येच अडकलो. तेव्हा प्रीती चालता चालता दमून मध्येच थांबली होती, म्हणून मी तिला उचलून चालत होतो. तेव्हा प्रीतीचा चेहरा पूर्ण लाल होतो. ती डोक्याला हात लावत सतीशला हलकेच मारत म्हणते, काय रे सतीश, तुला एक पण गोष्ट लपवता येत नाही, हे सांगायची काय गरज होती? काय त्या दिवशी, असं म्हणत सगळ्या मुली जोरात ओरडू लागल्या. सोनाली लगेच म्हणते, अगं प्रीती, पण तेव्हा आम्ही तुला विचारलं होतं की तुम्ही दोघांनी इतका वेळ काय केला, तेव्हा तू आम्हाला खोटं का सांगितलंस की काही नाही, सतीश चिडलेला होता आणि मी गप्प बसले होते म्हणून. केतकी हसत म्हणते, हो ना, पण तेव्हा तर तिथे फुल रोमॅन्टिक सीन झाला होता आणि आम्हाला हिने काहीच सांगितलं नाही. मुली थोड्या चिडल्यासारख्या सतीश प्रीतीकडे पाहत होत्या. सतीश आणि प्रीती एकदम त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा त्यांच्या अचानक लक्षात येतं, म्हणजे गाडीचं पेट्रोल संपणं, गाडी मध्येच बंद पडणं, हे सगळं तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं. सगळ्या मुली एकदम गप्प झाल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या, पण कोणीच काही उत्तर देत नव्हतं. पण कार्तिक मात्र तोंड दाबून हसत असतो. सतीश हसत म्हणतो, अरे वा, म्हणजे हा सगळा प्लॅन तुमचाच होता तर. प्रीती थोडी चिडते, पण सतीश तिच्याकडे पाह शांतपणे म्हणतो, काही हरकत नाही, खरं सांगू का, मला त्या दिवशी खूप मज्जा आली होती. तो हसत डोळा मारत पुढे म्हणतो, पण आता आम्ही एकत्र आहोत म्हणून तुम्ही असे प्लॅनिंग करायचे थांबवू नका. इथून पुढेही तुम्ही असे प्लॅनिंग करत राहा. क्षणात सगळे हसू लागले. प्रीती लाजून त्याला अजून मारते, सतीश, तू खरंच खूप वेडा आहेस. तेव्हा सगळ्या मुली प्रीतीला चिडवत म्हणतात, हो हो प्रीती, सतीश वेडाच आहे, पण फक्त तुझ्या प्रेमात. आजचा हा एपिसोड तुम्ही किती एन्जॉय केला हे मला कमेंट करून सांगा. आणि 7 जन्माची सतीश आणि प्रीती ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.